हॅलो नमस्कार। तर खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते। तर आज आहे वटपौर्णिमा आणि सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत, मोठ्या ताई आहेत, छोट्या ज्या माझ्यापेक्षा छोट्या आहेत त्यांना आणि मोठ्यांना सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर सॉरी थोडा टीव्हीचा आवाज येतोय, मी आवाज कमी केला होता पण हा छोटा रडायला लागला त्यामुळे आवाज परत तसाच ठेवला। तर आता मला तयारी करायची आहे, तोपर्यंत बहुतेक काम माझं झालेलं आहे आणि पूजा पण आज माझी करून झालेली आहे, पूजा वगैरे करून झालेली आहे। फक्त आता मला पूर्ण म्हणजे सामान सगळं घेऊन आलेले मी वटपौर्णिमेचं, फक्त आता सगळी तयारी करून ठेवायची आहे। काय काय लागतं ते परत मणी वगैरे सगळं ओळून ठेवायचं आहे, तर ते मी पटापट आता करायला घेते। त्याच्यानंतर मग बघूया कसं पाऊस आहे कमी जास्त आणि मग तसं मग पूजायला पण जायचं आहे, तर तिथे बघते कसं व्हिडिओ काढायला जमते ते। तर चला मिळूया आपण नंतर। आणि आता अजून साडीची वगैरे पण तयारी करायची आहे, तर मी आता पटकन तयारी करायला घेते। तर इथे घेतले आहे मी पूजेची तयारी करायला। तर इथे पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, प्रत्येकाला हळद कुंकू लावून मग त्याच्यानंतर पूर्ण सगळं म्हणजे प्रत्येकामध्ये जे आपण 5 प्रकारची फळं वगैरे ठेवतो ती ठेवलेली आहेत। आता असे मी 7 वाण तयार केलेले आहेत। त्याच्यामध्ये काय ते आंबा, आळू, त्याच्यानंतर करवंद, फणस, जांभूळ असे 5 फळं मी टाकलेली आहेत, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ठेवलेली आहेत फळं। आणि त्याच्यानंतर हे काळे मणी आणले आहेत, त्याचे पण मला आता 7 हे करावे लागतील। तर मी मग ते असे ओवून घेतलेले आहेत। तर प्रत्येकामध्ये वेगवेगळी पद्धत असते, तर मी आमच्यामध्ये कशी पद्धत आहे ते मी दाखवते। तर हे मी पटापट करून घेतलेलं आहे, व्हिडिओ जास्त मोठा नाही करत आहे। पटापट सगळं ओवून मग त्याच्यामध्ये ठेवलं आहे। त्याच्यानंतर मग हे ओटीचं वगैरे सामान, काही साखर वगैरे आपल्याला काय पाहिजे तर आपण घेऊ शकतो, फुलं वगैरे, अगरबत्ती, हे सगळं घेतलेलं आहे। तर आता माझी ती तयारी झालेली आहे। तर आता माझी पूर्ण तयारी झालेली आहे, ताट वगैरे मी भरून तयारी करून ठेवलेलं आहे। आणि आता मी ही साडी नेसणार आहे। ही साडी मला माझ्या मम्मीने दिली होती आणि हलकी आहे, असं म्हणजे जड पण नाही, मस्त आहे। तर मी आता पटकन तयार होते। फायनली मी आता रेडी झाली आहे। सिंपल मेकअप आहे, आपल्याला काही मेकअप एवढा करता येत नाही। आंबोडच बांधाय, गरम खूप होत आहे, आता तेवढा घाम आलेला आहे। आणि अशी मी साडी नेसली आहे, कारण पदर व्यवस्थित बसत नव्हता म्हणून असं सोडलंय। तर बघते, मावशीकडे जाते तर तिला सांगते लावायला पदर व्यवस्थित। तर चला बघूया तिकडे कशी काय पूजा करायला मिळते, गर्दी आहे का, कॅमेरा चालू करायला मिळतोय की नाही माहिती नाही। तर चला पूजेच्या इथे। तर मी इथे आली आहे मावशीकडे, मावशीने माझा पदरही लावलेला आहे आणि थोडंफार मावशीचं बाकी आहे तयार होणं, त्यामुळे ती तयार होते। तर मी असंच थोडंसं टाईमपास करत होती, फोटो काढण्याचं वगैरे, थोडं क्लिअरिटीमध्ये चांगले फोटोज व्हिडिओज काढत होती। आणि आवाज म्यूट केला होता, कारण आमच्याकडे आजूबाजूला मुलांचा वगैरे खूप आवाज येत असतो लहान, त्यामुळे मग थोडासा आवाज असंच द्यायला लागतो, जास्त बोलायला जमत नाही। तर चला आता आपण जाऊया। तर मी आता आली आहे, इथे मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, इथेच वडाचं झाड आहे। तर आम्ही नागपंचमीला पण इथे येतो आणि वडाची पूजा करायला पण इथे येतो। असते दरवर्षी गर्दी असते, तर खूप बहुतेक बायकांचं होत आलंय, पण काय झालं, माझे व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं, त्यामुळे मी स्वतःच अशी व्हिडिओ काढत होती। बहुतेक पूजा करताना पण व्हिडिओ काढायला जमलं नाही। तर इथे आम्ही उभे आहोत, कारण इथे बायकांचं फेऱ्या घेणं चालू होतं, त्यामुळे तिथे पूजा करायची होती म्हणून आम्ही उभे राहून आम्ही असेच व्हिडिओ काढत होतो। आणि इथे आता मावशीने पूजा करायला घेतले, त्यामुळे मी तिचा व्हिडिओ काढायला घेतला आहे। तर इथे पूजा चालू आहे, तर मी पण करून घेणार आहे पूजा। तर इथे आमच्या तर पूजा वगैरे झालेली आहे, इथे वडाची पूजा आम्ही करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे आता आम्ही 7 फेऱ्या घालत आहोत।
की 7 जन्मी आम्हाला असंच नवरा पाहिजे, प्रार्थना करत आहोत, देवाची पूजा करत आहोत. तर चला कंटिन्यू ब्लॉग बघा. मी जास्त काही ब्लॉग मोठा करत नाही आहे, शॉर्टकटमध्ये दाखवते. तर हे आमचं पूर्ण मंदिर आहे शंकराचं, तिथे वडाचं झाड आहे. तर हे पूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवते. आता बहुतेक पूजा करून झालेली आहे आणि सगळेजण एकमेकींना वाण देत आहेत. आता घरी जाऊन पण वाण द्यायचं आहे. तर ही माझी मावशी आहे. आता आमची पूजा वगैरे करून झालेली आहे. चला तर मी आता ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट्स करा. आणि हे काही असे जे आम्ही फोटो काढले होते ते मी नंतर अपडेट केले होते. तर मी चला तर बाय बाय. इथेच ब्लॉग एंड करते. बाय बाय.